नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पुन्हा एकदा कधी बरसेल असा प्रश्न सगळीकडूनच विचारला जातोय. त्याच्यामुळे पावसाचा जोर नेमका कधी वाढणार आहे या संदर्भात आपल्याला सॅटेलाइट इमेजनुसार काय हालचाली पाहायला मिळतात, हवामान विभागाने नेमकं काय सांगितलंय, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. सध्या सॅटेलाइट इमेज जर आपण बघितली तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे शक्यता आता ज्या वर्तवल्या जात होत्या की पाऊस येऊ शकतो या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, त्याप्रमाणे आपल्याला असं दिसतंय की या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे जे बंगालच्या उपसागरात सक्रिय झालंय त्याच्यामुळे विदर्भ किंवा हा जो इकडचा भाग आहे महाराष्ट्राचा, तिथे आपल्याला पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे. पावसासाठी अनुकूल वातावरण त्या भागांमध्ये तयार झालं आणि त्याचाच परिणाम म्हणून हवामान विभागानं काही जिल्ह्यांसाठी पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे. हा येलो अलर्ट कोणत्या भागांना दिलेला आहे, पुढच्या काही दिवसांमध्ये कोणत्या भागांमध्ये पाऊस बरसू शकतो, हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. पण सध्या या वरच्या बाजूला आपल्याला पाऊस पडताना दिसतोय. महाराष्ट्राच्या अवतीभोवती जर आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे तो पाऊस पडणार आहे पूर्वेच्या बाजूला. पण ही सगळी कोकण किनारपट्टी, पश्चिमेचा आपण सगळा भाग बघितला तर अरबी समुद्रात कुठलंही सक्रिय कमी दाबाचं क्षेत्र नसल्यामुळे, कुठलीही सक्रिय प्रणाली नसल्यामुळे तिथे आपल्याला काय दिसतंय तर तिथे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले नाहीये, कारण या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे पाऊस पडतो. त्याच्यामुळे हा सगळा कोकणाचा जो पट्टा आहे त्या भागात पाऊस पडण्यासाठी आणखीन काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे, वाट पाहावी लागणार आहे. कोणत्या भागांमध्ये पाऊस हे जाणून घेण्याआधी पाऊस नेमका किती झालेला आहे आतापर्यंत, 16 तारखेपर्यंत नेमका कोणत्या भागांमध्ये कसा पाऊस पडलाय हे सुद्धा आपण जाणून घेऊ. त्याच्यामुळे आपल्याला क्लिअर होईल की पाऊस नेमका कोणत्या भागात सगळ्यात कमी बरसलेला आहे. आपण जर कंपॅरिझन केलं तर हा जो भाग आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पुणे असेल, कोकणाचा सगळा पट्टा असेल, या भागांमध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच मुसळधार पाऊस झाला. पावसाचा कहर पाहायला मिळाला. सरासरीपेक्षा जास्त पाऊस या भागांमध्ये पाहायला मिळाला. निळा कलर म्हणजे काय तर सरासरीपेक्षा जास्त पाऊस या सगळ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुणे असेल, त्याचबरोबर खालचा साताऱ्याचा भाग बघितला. पण विदर्भामध्ये सगळ्यात कमी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. रेड कलर म्हणजे काय तर कमी पाऊस, आणि येलो कलर म्हणजेच काय तर रेड कलरपेक्षा कमी पाऊस. सगळ्यात कमी पाऊस आपल्याला तिथे पाहायला मिळतोय बघा. 62% पाऊस कमी आपल्याला परभणीत पाहायला मिळतोय. खाली लातूरमध्ये 61% पाऊस कमी पाहायला मिळतोय. 60%च्या खाली म्हणजे येलो कलर. दुसरीकडे आपण विदर्भाचा भाग, वर्ध्याचा भाग बघितला तर तिथे आपल्याला खाली वर्ध्याच्या इथे दिसतंय की 31% पाऊस कमी आहे. दुसरीकडे आपण जर खाली गेलो त्याच्या यवतमाळमध्ये 20% पाऊस कमी आहे. 20 ते 30% पाऊस कमी आहे म्हणजे लाल कलर. या सगळ्या भागांमध्ये आपल्याला जवळपास 20, 30, 40% पाऊस कमी दिसतोय. चंद्रपूरमध्ये 47% कमी आहे. इकडे दोन हे जिल्हे बघितले तिथे आपल्याला दिसतोय की 60%पेक्षा पाऊस कमी आहे. हा सगळा जो खालचा भाग आहे, इकडे आपण बघितलं सोलापूर असेल, त्याचबरोबर त्या साईडचा धाराशिवमध्ये सुद्धा लाल कलर आहे, कमी पाऊस सरासरीपेक्षा पडलेला आहे. हे सगळे जिल्हे अजून सुद्धा पावसाची प्रतीक्षा, पावसाची वाट बघतायत. या भागांमध्ये पाऊस कधी बरसणार आहे, हवामान विभागाने काय सांगितलंय, आपण अलर्ट चेक करूयात. त्यामुळे आपल्याला क्लिअर होईल की नेमका पाऊस कधी बरसणार आहे, कोणत्या भागांना अलर्ट दिलेला आहे. 16 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 16 तारखेला आपल्याला दिसतंय की पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे अनेक जिल्ह्यांमध्ये. नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, विदर्भातील हे जे जिल्हे आहेत त्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम सरी बरसतील, त्याचबरोबर मुसळधार पाऊसही बरसू शकतो. इकडे सगळीकडे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, लातूर, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, त्याचबरोबर बुलढाणा या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे. आजच्या दिवशीचा हा सगळा अंदाज आहे. तुम्ही या सगळ्या भागांमधून असाल, तुमच्या भागांमध्ये याप्रमाणे पाऊस पडला का ते सुद्धा सांगा, कारण हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज इथे देण्यात आलेला आहे. 17 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला दिसतंय पावसाचा येलो अलर्ट आहे. चंद्रपूर, नागपूर, त्याचबरोबर वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, नांदेड, लातूर, धाराशिव, त्याचबरोबर सोलापूर, साताऱ्याला पावसाचा येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम सरी विजांसह पाऊस या भागांमध्ये बरसू शकतो. 16 तारखेपासून पावसाचा जोर वाढतोय बघा. जसं की मी सांगितलं, त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे बंगालच्या उपसागरातील ही सगळी प्रणाली आपल्याला पाहायला मिळते. वरती आपण जर गेलो तर आपल्याला 18 तारखेला दिसतंय विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नांदेड सगळीकडे आपल्याला 18 तारखेला पाऊस दिसतोय. बाकी ठिकाणी पाऊस नाहीये, कोकणात पाऊस नाही 18 तारखेला. 19 तारखेचा विचार केला तर विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सेम आपल्याला दिसतंय की तसाच पाऊस आहे. वरती अजून आपण गेलो 20 तारखेचा अंदाज जर आपण बघितला तर 20 तारखेला बघा
20 तारखेला सुद्धा आपल्याला दिसते की सगळे विदर्भातील जिल्हे वाशिम, बुलढाणा, अमरावती, गोंदिया, नागपूर या भागांमध्ये सुद्धा येलो अलर्ट आहे, पाऊस आहे. हे सगळे 4 ते 5 दिवसांचा आपण अंदाज बघितला ना, फक्त विदर्भामध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कारण बंगालच्या उपसागरात एक प्रणाली सक्रिय झालेली आहे. पण बाकीचे जिल्हे जे आहेत, उत्तर महाराष्ट्र, कोकण या भागांमध्ये पाऊस कधी पडणार आहे? तर 20 तारखेनंतर, 21-22 तारखेनंतर अरबी समुद्रात जर काही नवीन प्रणाली तयार झाल्या, कमी दाबाचं क्षेत्र जर तयार झालं तर पाऊस येऊ शकतो. सध्या काय परिस्थिती आहे तर पुढचे 4 ते 5 दिवस विदर्भामध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळेल. पण कोकण, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग या भागांमध्ये अजून सुद्धा आपल्याला हवा तसा पाऊस पाहायला मिळणार नाहीये. जुलै महिन्याचा जवळपास आता आपण 15 दिवस उलटून गेलेले आहेत. आजची तारीख 16 आहे, तरी सुद्धा हवा तसा पाऊस महाराष्ट्रात पाहायला मिळत नाहीये. फक्त जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कहर पाहायला मिळाला. अर्थात जे मोठ्या हालचाली हवामानात होतात हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. अजून सुद्धा अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात काही प्रणाली आपल्याला पाहायला मिळाल्या तर तशी शक्यता वर्तवली जाईल की 20 तारखेनंतर पावसाचा जो जोर आहे तो कोकण आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वाढू शकतो. अर्थात हवामानाचे हे जे अंदाज आहेत हे जसे जसे बदलतील तसं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच. तुमचे आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या भागात काय वातावरण आहे तेही सांगायला विसरू नका. लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करायला विसरू नका.